पुन्हा नव्याने भाग 26. मैं कमिन सर? विशालने विचारलं. येस, मॅनेजर म्हणाला. सर, मला बोलायचं होतं तुमच्याशी. वेळ असेल तर मी बोलू शकतो का तुमच्याशी? विशालने विचारलं. बोल विशाल, मॅनेजर म्हणाला. सर, असं वाटतंय आपल्याच कंपनीत कोणीतरी आहे जो सर्व करतोय. कारण आज माझ्या ऑफिसच्या खिडकीतून एक दगड आला. मी थोडक्यात बचावलो, कारण मला असं वाटलं की काहीतरी माझ्या दिशेने येते म्हणून मी खाली वाकलो. तर दगड येऊन कपाटाच्या दरवाजात घुसला. जरा शॉकच बसला मला. तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? कारण हे भयंकर आहे सगळं, विशाल म्हणाला. हे बघ विशाल, मी तसं डायरेक्ट कोणावर डाऊट नाही घेऊ शकत, पण तसंच कोण वाटलं तर मी नक्कीच सांगेन तुला, मॅनेजर म्हणाला. शिवला मॅनेजर मनातल्या मनात वाट बघ म्हणत असावं असं वाटलं. मॅनेजरला गाफील ठेवणं गरजेचं होतं. त्याने स्वतःला जास्त काही माहीत नसल्यासारखं दाखवलं. तो स्वतःच गद्दार. तो काय सांगणार कुणाचं नाव? मॅनेजरबद्दलचा आदर सगळा निघून गेला होता. त्याचा रागच येत होता त्याला. त्याने पुढचा प्लान करून सरळ त्याला उचलायचं हेच ठरवलं. त्याने HR जॉबचा राजीनामा कळवला. असिस्टंट HRला जॉब हवा असल्यास कंटिन्यू करायला सांगितला. मॅनेजरबद्दल सगळी माहिती त्याने मागवली आणि आपल्या हेडना कळवली. दोघांना अजून आपल्यासोबत पाठवायला सांगितले. मॅनेजरच्या फोन कॉल्सचे डिटेल्स मागवले आणि डाऊट असलेल्या नंबरवर कॉल करून सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून त्यांची झडती घेतली. फोटोत होते त्यांनाही त्याने बोलावले. जे मॅनेजरला मिळाले होते त्यांना ताब्यात घेऊन तो सरळ आपल्या पोलिसी कपड्यात बेड्या घेऊन अटक वॉरंट घेऊन मॅनेजरसमोर उभा राहिला. मॅनेजरला हे बघून धक्का बसला. त्याला वाटलं नव्हतं आपलं पोल खुल होईल. त्याला अटॅक आला आणि काही काळाच्या आतच तो खाली कोसळला. डॉक्टरकडे नेलं तर त्याला मृत घोषित केलं. विशालला आपल्या एवढ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं वाटत होतं. हे नशीबच म्हणावं लागेल. खरा गुन्हेगार कोण हे कोडच होतं. कदाचित मॅनेजर हे कोणाच्या तरी सांगण्यावरून वागला असेल तर. आणि आपल्यासमोर विशालला बघून त्याला जास्त धक्का बसला. तो त्या धक्क्यातून सावरलाच नाही. सूत्र सापडलीच होती की हा मोठा लॉस झाला होता. सहजासहजी शिक्षा न मिळताच या केसमधून मॅनेजर गेला होता. त्याने आपल्या पद्धतीने सगळी सूत्र हाती घेतली. मॅनेजरचा फोन ताब्यात घेतला. त्यावरील व्हॉट्सअप चेक केलं. त्यावरील मेसेजमुळे विशाल खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचला शेवटी. तो होता युनियन लीडर. युनियन लीडरवर कठोर कारवाई करूनच त्याने दम घेतला. त्याला कितीतरी धमकीचे फोन आले, पण त्यांना घाबरून न जाता त्याने सर्व केलं. लीडरसोबत कितीतरी लोक त्यात सामील होते. त्या सगळ्यांना गजाआड केलं होतं त्याने. विशालने नेहाला कॉल करून सर्व इत्थंभूत सांगितलं. नेहाने विशालचे आभार मानले, कारण खरं तिला कळलं होतं आणि ज्यानेही माहिती दिली तो खरंच चांगला होता. जो शिवला चांगला ओळखत होता. खरंच त्याचा चांगला मित्र होता. त्याच्यामुळेच तर कळलं होतं शिवचा अपघात नसून घातपात होता आणि म्हणूनच सगळी सूत्र हल्ली होती. असो, शेवटी कसा का असेना मुख्य आरोपी पकडला गेला होता. विशालचंही खूप कौतुक होत होतं. कंपनीने शिवला कॉम्पन्सेशन दिलं. त्याला PF मिळाला. 3-4 वर्ष काम केल्यामुळे त्याला चांगल्यापैकी पैसा मिळाला होता. नेहालाही बरं पडलं. पैसे डायरेक्ट बँकेत जमा झाले. त्यामुळे नेहाला जास्त टेन्शन घ्यावं लागलं नाही. फक्त PFच्या फॉर्मवर शिवची सही लागली. ती तिने काहीतरी सांगून करून घेतली. नेहाला ऐकून सगळं बरं वाटलं होतं. देवा, माझ्या शिवला काही नको होऊ दे. सगळ्या संकटातून पार केलंस, आता यातून पण तूच पार करशील. शिवला सगळं आठवू दे. ती मनाशीच देवाची प्रार्थना करत होती, कारण याच देवाने शिवला तिच्या आयुष्यात पुन्हा आणलं होतं. इकडे शिवला काही ना काही दिसत राहायचं. थोडीशी डुलकी लागली तरी त्याला मागच्या काही घडलेल्या घटना स्वप्नरूपात दिसत असत. थोडा परेशान झाला होता, पण त्याला आता जाणवत होतं की पूर्वीपेक्षा आपल्याला आता खूप बरं वाटतंय आणि डोकेदुखी कमी झाली होती.
नाहीतर थोडं जरी मोबाईलमध्ये बघितलं की त्याला त्रास होई. तो आता हळूहळू कमी झाला होता. हल्ली नेहा शिवच्या रूममध्ये झोपत होती. चिन्मय हट्ट करून तिकडेच झोपायला जाई. एका शनिवारी नेहाला विशालचा फोन आला. तो म्हणाला, तू इकडे ये, आपण शांतपणे बोलू. फोनवर बोलण्यात काय मज्जा. नेहाला शिवला सोडून जायला मन करत नव्हतं. पण विशालने एवढी मदत केली होती. शिवच्या जीवाला धोका नव्हता. नोकऱ्या काय हजार मिळतील, माणूस महत्त्वाचा. आणि शिव आज तिच्यासोबत होता हेच खूप होतं तिच्यासाठी. तिने हो ना करत रविवारी तिकडे जायचं ठरवलं. खूप दिवस झाले होते ती कुठेच गेली नव्हती. आधी चिन्मय लहान होता म्हणून, नंतर शिवचा अपघात झाला म्हणून. तिने विशालला ती आणि चिन्मय उद्या रविवारी राहायलाच येत असल्याचं सांगितलं. नेहा शनिवारी कामाला जाऊन आली. शिवही कामाला जाऊन आला. मी उद्या चिन्मयला घेऊन आईबाबांकडे जाणार आहे राहायला. परवा सुट्टी टाकेन आणि संध्याकाळपर्यंत येईल. चिन्मयला ठेवून कामावर नाही जाऊ शकत, नेहाने सासूला आणि शिवला सांगितलं. शिवने डोक्याला आठ्या घालून विचारलं, मध्येच काय काम आहे? उद्या सकाळी जाऊन संध्याकाळी ये ना, मी येतो सोबत हवं तर, शिव म्हणाला. खूप दिवस झाले मी गेली नाही आहे तिकडे. जाऊन लगेच यायला खूप घाई होईल. तुम्ही येताय तर या सोडायला, पण लगेच नाही जमणार यायला परत, नेहा बोलली. शिवला ती जाऊ नये असंच वाटत होतं. म्हणून तो तिला आडेवेडे घेऊन प्रश्न विचारत होता. त्यात चिन्मय पण जाणार म्हणजे अगदीच घर खायला येणार. नेहा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती. त्यामुळे शिवचं काहीच चाललं नाही. नेहाने बॅग भरून ठेवली. चिन्मयचं जरुरी सामान घेतलं आणि झोपली. शिव आतून अस्वस्थ झाला होता. त्याला सवय तर झाली होती तिची. चिन्मय तर रोज त्याची पाठच सोडत नव्हता. त्यामुळे घरात शांतता होणार हे शिवला नको वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून ती जायच्या तयारीला लागली. लवकर ये ना, चिन्मय नाही तर घर शांत वाटणार, करमणार नाही घरात, सवय झाली आहे त्याची. शिव अगदी मायूस होऊन बोलत होता. हो का? मग त्याला ठेवून जाते. मग तुम्हाला शांत नाही वाटणार घर, नेहा थोडं रागातच बोलली. अगं असं काय बोलतेस? प्रत्येक वेळेस उलटा विचार का करते? तुझीही आठवण येणारच ना, बोललो नाही तरी. रागवतेस कशाला? चिन्मय एकट्या तुझ्याशिवाय राहणार आहे का? शिव खरं तर खरं बोलला. त्याला नेहाची आठवण येणार होती, पण बोलून दाखवत नव्हता. चिन्मयचं नाव सांगितलं तर पर्याय सांगितला. मी कुठे रागवली? आणि खरंच माझी आठवण येणार का? बघून वाटत नाही, नेहा बोलली. आता काही हिला मारुतीसारखी छाती चिरून तर नाही ना दाखवू शकत. हे बघ, इथे मनात तुझी आठवण येते असं. पण काय ना, न बोललेलंच बरं. म्हणून तो फक्त एवढंच बोलला. ऑफकोर्स येणार ना आठवण, म्हणून तर सांगतोय लवकर ये. तू कुठे ऐकते? शिव म्हणाला. काय आठवण काढणार सांगा मला. मी फक्त एका दिवसासाठी जाणार आहे, नेहा त्याला सतावत होती. जा, मी येतोय सोडायला. चिन्मयला घेऊन एकटी कशी जाशील? शिव म्हणाला. मनात म्हणाला, हिला काय सांगू, का आठवण येईल हिची. सारखी हे घ्या ते घ्या, असं झालं तसं झालं करत आजूबाजूलाच असते. मग नाही का हिची आठवण येणार, वेडी कुठली. तो मान हलवत रूममध्ये तयारी करायला निघून गेला. हा भाग इथेच संपला. बघूया कथेत पुढे काय होतं ते. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.